नमस्कार मित्रहो. जर माझा आवाज येत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये येस करा. मित्रहो, अर्थशास्त्र विषयाच्या या खास लाईव्ह सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अर्थशास्त्र विषयाची ही जी काही सिरीज आहे ही 1969च्या नोबेल पारितोषिक जे काही अर्थशास्त्रातलं सुरू झालं होतं त्या अर्थशास्त्रातल्या सिरीजमधून 2019च्या नोबेल पारितोषिकच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने आपण ही सिरीज घेत आहोत. खास विद्यार्थी वर्गाच्या आग्रहास्तव ही जी काही सिरीज आहे ही सिरीज आपण या ठिकाणी घेत आहोत. मित्रांनो, 1969 ते 2019 ही गोल्डन ज्युबली म्हणजेच शतक पूर्ती नोबेल पारितोषिक जे अर्थशास्त्रामधलं होतं त्याचे आहे. आपण खास यामध्ये सुरुवातीच्या आजच्या सिरीजमध्ये फक्त नोबेल पारितोषिकाचा थोडक्यात इतिहास आणि त्याचबरोबर नोबेल पारितोषिकाविषयी ज्या काही गमती आहेत त्या थोडक्यात पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला नोबेल पारितोषिक म्हणजे नेमकं काय ह्या बाबीवर प्रकाश टाकण्यात. म्हणून नोबेल पारितोषिक हे जगातलं एक नामांकित पारितोषिक ज्यासाठी अनेकांच्या हयाती जातात, अनेकांचे विचार मांडण्या ह्या नोबेल पारितोषिकासाठी विचार मांडण्यामध्ये काहींना आपला जीव देखील गमावला लागलेला आहे. मित्रहो, नोबेल पारितोषिकाचा एकूणच इतिहास अतिशय रंजक पद्धतीने बघायला मिळतो. इतिहास रंजक आहे, मात्र इतिहास तितकाच सत्य पडताळून पाहणारा आहे. म्हणजे काय की नोबेल पारितोषिकाच्या इतिहासामध्ये नोबेल यांची जी काही प्रमुख भूमिका होती ती आजच्या काळामध्ये आपल्याला तितकीशी दिसून येत नाही. नोबेल यांचा इतिहास खूप वेगळा आहे. तो इतिहास आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आता सुरुवातीला आपण अल्फ्रेड नोबेल यांची जी काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते थोडक्यात या ठिकाणी बघूया. अल्फ्रेड नोबेल हे इमॅन्युएल नोबेल आणि अँड्रिटी ॲशेल्स यांचे अपत्य होते. नोबेल यांना एकूण 3 सहोदर म्हणजेच भाऊ असल्याचं आपल्याला या ट्री डायग्राम मध्ये, फॅमिली ट्री मध्ये बघायला मिळतं. नोबेल यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात जर आढावा घेतला तर 1795 नंतर म्हणजेच 1800 साली त्यांच्या पिढीने त्यांच्या पिढीचं नाव ते नोबेल असं ठेवलं. अगोदर त्यांच्या पिढीचं जे काही नाव होतं ते नोबिलियस रोसेल या पद्धतीचं होतं. त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं जे काही घराणं होतं ते घराणं त्यांच्या पुढच्या पिढीला दुसरं नाव हे त्या ठिकाणी काय केलं होतं त्यांनी दिलेलं होतं. म्हणून जर आपण नोबेल यांच्या 1800च्या नंतरचा इतिहास पाहिला तर इमॅन्युएल नोबेल 1801 ते 1872 आणि अँड्रिटी ॲशेल 1805 ते 1889 हे त्यांच्या पालकाचं किंवा हे त्यांच्या जे त्यांचे काही आईवडील होते त्यांचं हे जे काही नाव होतं. मग आता नोबेल यांचा इतिहास पाहताना आपल्याला सर्वसाधारणपणे
आजच्या पिढीला नोबेल यांच्यापासून काय घ्यायला पाहिजे, तर आजच्या पिढीला नोबेल यांच्या पारितोषिकापोटी किंवा नोबेल यांच्या पारितोषिकाने, यांच्या नावाच्या पारितोषिकाने ज्यांना ज्यांना नावलौकिक प्राप्त झाला, त्या नावलौकिकाचा या ठिकाणी काय झाला पाहिजे, नावलौकिकाचा या ठिकाणी आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मग हे नावलौकिक मिळत असताना नोबेल हे नेमके कोण होते, त्यांचा इतिहास काय, याची आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. मग अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी बरंच काही बोललं जातं, मात्र अल्फ्रेड नोबेल यांचा थोडक्यात आपण जर त्यांचा जीवन परिचय पाहिला, तर त्यांचा जीवन परिचय आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतो. अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेल यांचे वडील औषधांचे उद्योजक होते व अल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकाकडून घेतले, असा इतिहास सांगतो. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी अल्फ्रेडला रासायनिक संशोधनामध्ये रस होता. भरीसभर वडील बंधूंचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर अल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्याच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे अल्फ्रेड नोबेल यांनी जगातला सगळ्यात विस्फोटक, सगळ्यात डेंजरस, सगळ्यात भयानक जे काही स्फोटक आहेत, डायनामाइट, त्यांचा शोध लावला. डायनामाइटचा शोध लावल्यामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेल यांनी गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्यामुळे त्या युद्धामध्ये होणाऱ्या मृत्यूला स्वतः नोबेल म्हणजेच ते स्वतः जबाबदार आहेत. इतरांच्या मृत्यूला आपण स्वतः जबाबदार आहोत, असं शल्य त्यांच्या मनात सतत चलत होत. त्या कारणामुळे अल्फ्रेड नोबेल यांनी 10 लाख स्वीडिश क्रोनारचे विश्वस्त मंडळ स्थापन केले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शास्त्रज्ञांना त्यातून पारितोषिक देण्याचे आरंभले. म्हणजेच हे नोबेल पारितोषिक ही त्यांची अंतिम इच्छा होय, असेही त्यांच्या त्यांच्या जीवन परिचयामध्ये उल्लेख आहे. फ्रान्स विरुद्ध उच्च देशद्रोहाचा आरोप, त्याचबरोबर इटलीला बॅलिस्टाईट विकण्यासाठी नोबेल पॅरिसहून सॅन रेमो इटली येथे 1891 मध्ये गेले. 10 डिसेंबर 1896 रोजी अल्फ्रेड नोबेल यांचा हृदयविकारांच्या आजाराला बळी पडून त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंब, मित्र किंवा सहकारी यांच्यापासून अपरिचित त्यांनी आपली बरीचशी संपत्ती ट्रस्टमध्ये ठेवली होती. म्हणून नोबेल पारितोषिक म्हणून प्रसिद्ध होणाऱ्या पुरस्कारांच्या निधीसाठी ती संपत्ती आजही वापरली जाते. त्याला स्टॉकहोम मधील नॉरा बेग्रा विंग्स प्लेट्स मध्ये त्यांचा दफनविधी करण्यात आला. मित्रांनो, अशा या अल्फ्रेड नोबेलच्या रंजक इतिहासामध्ये अनेक अनेक रंजक तथ्य आहेत. ही रंजक तथ्ये जर आपण त्यांचा जीवन परिचय किंवा त्यांचे जीवन चरित्र किंवा त्यांच्याविषयी ज्या ज्या लेखकांनी लिहून ठेवले ते जर अभ्यासलं, तर आपल्याला एक नवीन वलय या नोबेल यांच्या भोवती निर्माण झाल्याचं दिसून येतं. हे जे काही 2 चित्र आहेत, हे 2 चित्र अल्फ्रेड नोबेल यांच्या वडिलांचे म्हणजेच इमॅन्युएल नोबेल आणि कॅरोलिना अँड्रिएटी ॲशेल म्हणजेच त्यांच्या आई, हे त्यांचं चित्र आहे. नोबेल यांच्याविषयी अनेक तज्ञांचे, त्याचबरोबर अनेक विचारवंतांचे अनेक मते आहेत. कारण जशी जशी माहिती एखाद्याविषयी जशी जशी माहिती मिळत गेली, त्या माहितीच्या आधारावर तथ्य संकलन करणे किंवा त्या माहितीच्या आधारावर
त्या व्यक्तीविषयी जाणून घेणे हे तितकेसे सोपे नसते. म्हणून नोबेल यांच्या जीवनाविषयी अनेक महत्वाची तथ्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, नोबेल यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेतल्यानंतर आपल्याला नोबेल यांनी त्यांच्या हयातीनंतर जी ओळख आज निर्माण केलेली आहे त्या ओळखीविषयी म्हणजेच नोबेल पारितोषिकाविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजेच नोबेल पारितोषिक हे देण्यामागचं कारण किंवा नोबेल पारितोषिकाचा इतिहास आपल्याला बघायचा. नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या 5 क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल आपल्या मृत्यूपत्रात या पुरस्काराची तरतूद करतात. त्यांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी म्हणजे इसवी सन 1901 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. ऑक्टोबर 2006 पर्यंत एकूण 763 व्यक्तींनी एकूण 781 नोबेल पारितोषिक स्वीकारले. इसवी सन 1969 पासून अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच रिस्क बँकेने अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी 6वे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली, जे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक होय. नोबेल यांच्या मृत्यूपत्रामध्ये जी काही तरतूद होती ती तरतूद अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर 1897 साली त्यांचे मृत्यूपत्र उघडण्यात आले व 4 वर्षानंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्यूनुसार त्यांनी कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा म्हणजेच 3.1 कोटी स्वीडिश दिनार हा नोबेल निधीसाठी राखून ठेवला होता. हा निधी सुरक्षित ठेवीमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 60 ते 70% रकमेचा जो काही हिस्सा होता त्याचे 5 सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी ही रक्कम देण्याचे अल्फ्रेडने आपल्या मृत्यूपत्रात स्वतः लिहून ठेवले होते. या मृत्यूपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रामध्ये व कोणकोणत्या निकषावर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ती स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्यूपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणारी संस्थाचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला 1900 मध्ये मान्यता दिली. त्यानंतर 1901 मध्ये हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला. मित्रांनो, या पुरस्काराची आज सगळीकडे चर्चा आहे. जो पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो, ज्या पुरस्कारासाठी अनेक तज्ञ, अनेक नामवंत अहोरात्र झटत असतात, त्यातील काही निवडकच 2 किंवा 3 या 5ही विषयातले प्रत्येकी 1, 2 किंवा 3 यापैकी जास्त या पुरस्कारासाठी लोक नामांकित होत नाही. म्हणून अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रान्वये भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांच्यातील पारितोषिका देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स कडे आहे. वैद्यकीय शास्त्राचे पारितोषिके देण्याचा अधिकार हा रॉयल कॅरोलिनो मेडिको सर्जिकल या संस्थेकडे आहे. साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार हा स्वीडिश अकॅडमी आणि शांततेचा पारितोषिक देण्याचा अधिकार हा नॉर्वेच्या संसदेने नेमलेली द नॉर्वेजियन जी काही नोबेल कमिटी आहे या 4 संस्थांकडे हे पारितोषिक देण्याचा अधिकार आहे. पारितोषिका संबंधीचा निर्णय घेण्याचा व तो जाहीर करण्याचा या कामी ज्या संस्था काम करतात, पारितोषिके देण्याचे निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी 3 ते 5 सदस्यांची समिती गठीत असते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ञांनाही चर्चेसाठी बोलू शकतात. पारितोषिकासाठी सूचण्यात आलेल्या उमेदवारांच्या कार्यांचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय घेतात. पण हा निर्णय मांडणे संस्थेवर बंधनकारक नसते. मृत्यूपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले
ही संस्था नोबेल निधीच्या कायदेशीर मालक असून वरील 4 संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहत असते. इतर सर्व नोबेल प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली असून या मात्र पारितोषिकाच्या निवाड्याशी आणि त्यांच्या संबंधित कार्याची प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो. मुळामध्ये ही जी काही संस्था आहे, ह्या ज्या काही या कामी नेमलेल्या ज्या काही संस्था आहेत, त्या संस्थेमार्फत या नोबेल पारितोषिकाचं नेमकं कार्यवितरण कसं असतं, नेमकी याची पद्धत कशी असते, ती आपण थोडक्यात पाहूया. याची पद्धत पहिल्यांदा नोबेल कमिटी प्रिपेअर करते की नॉमिनेशन कसे स्वीकारायचे. त्यानंतर डेडलाईन देते. नॉमिनेशनसाठी डेडलाईन दिली जाते. त्यानंतर शॉर्टलिस्ट करण्यात येते की आलेल्या निवडक काही पात्र उमेदवारांपैकी शॉर्टलिस्ट करण्यात येते. शॉर्टलिस्ट केल्यानंतर ते निवडक अर्ज ॲडवायझरी कमिटी पुढे ठेवले जातात आणि ॲडवायझरी कमिटी पुढे ठेवल्यानंतर मेजॉरिटीने ज्यांचे वोट जास्त असतील त्यांना या नोबेल पारितोषिकासाठी काय केलं जातं, नामांकित केलं जातं आणि शेवटचं असतं नोबेल प्राइज अवॉर्ड सेरेमनी. ही ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यामध्ये हे काय असते, होत असते. म्हणून या नोबेल पारितोषिकाच्या या प्रोसेसचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. यामध्ये जे काही नामांकन आहेत किंवा कोणकोणत्या वस्तू या कोणकोणत्या व्यक्ती ही नामांकने सिद्ध करण्यासाठी पात्र असतात, त्याचाही या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आढावा घ्यायचा आहे. यामध्ये नेमक्या नामांकनासाठी पात्र व्यक्ती कोणकोणत्या, कोणकोणत्या व्यक्तीला या ठिकाणी अर्ज करू, कोणकोणत्या व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतात, हे सुद्धा पाहणं आपलं काम आहे. म्हणून नामांकन कायदेशीर नमूद केलेल्या व पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी नेमून दिलेल्या व्यक्तीच पारितोषिकासाठी उमेदवारांची नावे सुचवू शकतात. स्वतः आपलं नाव सुचवल्यास ती व्यक्ती आपोआपच पारितोषिकासाठी अपात्र ठरते. स्वतः आपलं नाव कोणी सुचवू शकत नाही. त्याचबरोबर उमेदवारांची नावं सुचवण्यासाठी पुढील व्यक्ती पात्र असतात. कोणकोणती व्यक्ती आहेत, मग जे आधीचे नोबेल पारितोषिक विजेते आहेत ते सुद्धा नावं सुचवू शकतात. त्याचबरोबर पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे सभासद नावं सुचवू शकतात. त्याचबरोबर काही विशिष्ट विद्यापीठाचे आणि महाविद्यालयाचे तसेच पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी खास निमंत्रित केलेल्या त्या क्षेत्रातील प्राध्यापक, साहित्याच्या पारितोषिकासाठी लेखकांच्या काही प्रातिनिधिक संघटनाचे सभासद, द स्वीडिश अकॅडमीशी तुल्य अशा संस्थांचे सभासद, शांततेच्या पारितोषिकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदीय व इतर संस्थांचे सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात. उमेदवारांच्या नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच करता येते, संस्थेला करता येत नाही. मात्र अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात. पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सुचवण्याविषयी विनंती पत्रे पाठवले जातात. साधारणतः 3000 लोक पुरस्कारासाठी नामांकने पाठवतात. त्यापैकी नोबेल समिती ठराविकच नामांकने निवडून पाठवते. त्यांनी संबंधित कागदपत्रासह आपल्या शिफारशी 1 फेब्रुवारीच्या आत पाठवायच्या असतात. म्हणजे 1 फेब्रुवारी पासून नोबेल समितीचे काम सुरू होतं व सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये समित्या आपल्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवतात. या संस्था 15 नोव्हेंबर पर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचवले जाण्यापासून ते अंतिम निर्णयांपर्यंत होणारे वाद विवाद, चर्चा, मतदान इत्यादी बाबतीत प्रचंड गुप्तता बाळगली जाते, कारण हा पुरस्कार मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. आणि विशेष नोबेल पारितोषिकाच्या निर्णयाविरुद्ध कुठेही कोणत्याही जगाच्या पाठीवर कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. त्यांच्यामुळे जर याचा इतिहास आपण पाहिला तर त्यांच्या सरकारतर्फे अशा बऱ्याच काही व्यक्ती आहेत की नोबेल त्यांनी नाकारला. हिटलरमुळे जर्मनीमध्ये रशियन लेखिका बोरिस पास्तोनार्क साहित्याचे नोबेल, त्याचबरोबर उत्तर व्हिएतनाममध्ये काही जणांनी काय केलेलं आहे, नोबेल पुरस्कार हा नाकारलेला आहे. या मागे अनेक कारण आहेत, कारण की हे कारण ह्या नोबेल पारितोषिक नाकारण्यामागची आहेत. त्यानंतर आजची जी काही नोबेल पारितोषिकासाठी आपण जी काही वस्तुस्थिती आहे ती आपण जर बघितली तर
2 नोव्हेंबर 1895 रोजी अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या अंतिम इच्छापत्रामध्ये व संपत्ती विनियोग करारावर स्वाक्षरी केली. आपल्या संपत्तीचा विनियोग भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीर विज्ञानशास्त्र, साहित्य, शांतता या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये विभागून देण्यात यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. 1968 पासून सेव्हेरियस रिस बँक म्हणजे स्वीडनची मध्यवर्ती बँक यांनी नोबेल पुरस्काराचे संस्थापक म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्रातील पुरस्कार प्रस्थापित केला. बँकेच्या 300व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे 1968 मध्ये सेव्हेरियस रिस बँक कडून नोबेल फाउंडेशनला मिळालेल्या देणगीवर हा नोबेल पुरस्कार आधारित आहे. अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाविषयीची सुरुवात अल्फ्रेड नोबेल यांनी केली नव्हती. त्यांच्या स्मरणार्थ स्वीडनची मध्यवर्ती बँक 1959 पासून हा पुरस्कार देत असते. अर्थशास्त्रामध्ये मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्तीलाच किंवा व्यक्तींना हे पारितोषिक काय केलं जातं, देता येतं. म्हणून या पुरस्काराची अत्यंत जास्तीत जास्त चर्चा आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत एकूण 597 बक्षिसे पुरस्कार, विजेत्याची संख्या 950 इतकी आहे. तर एका विजेत्याचा म्हणजे सिंगल पर्सन आहे 350, जोडीने मिळाले 141, तर 3 पुरस्कार सामायिक विजेते आहेत 106. परंतु यातला जर आपण अर्थशास्त्राचा पुरस्कार लक्षात घेतला तर या अर्थशास्त्राच्या पुरस्कारामध्ये आपल्याला असं दिसतं की आतापर्यंत 1969 पासून आतापर्यंत 50 म्हणजे 51 पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी 84 विजेत्यांना हे देण्यात आले. 84 विजेत्यांना हे 51 पुरस्कार देण्यात आले. यामध्ये 25 हे सिंगल पर्सन, 2 सामायिक मध्ये 19, त्याचबरोबर 7 हे 3 पुरस्कार विजेते होते. म्हणून ह्या अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेत्याची किंवा अल्फ्रेड नोबेल यांच्या नोबेल पारितोषिकाची सर्वत्र चर्चा होते, कारण हा तितकाच प्रतिष्ठेचा मानला जातो. प्रतिष्ठेचा मानला जात असताना यामध्ये जे काही निवडक मुद्दे आहेत ते निवडक मुद्दे आपण याप्रमाणे पाहूया, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की जगातलं पहिलं नोबेल पारितोषिक कोणाला मिळालं होतं. तर जगातलं पहिलं नोबेल पारितोषिक हे हेनरी डुनांट, एक स्विस व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे रेड क्रॉसचे संस्थापक आणि नोबेल शांततेचे पहिले प्राप्तकर्ता आणि फ्रेडरिक पाशी हे एक फ्रान्सिसी अर्थशास्त्री आणि शांतताबाबतचे दूत म्हणून कार्यरत होते. या दोघांना 1901 मध्ये प्रथम शांतता नोबेल पुरस्कार मिळाला. प्रथम जगातला प्रथम नोबेल पारितोषिक विजेता फ्रेडरिक पासी आणि हेनरी डुनांट. त्याचबरोबर रेने फ्रान्सवा आर्मार्ड यांना 1901 साली साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर एमिल अनरा बेहरिंग या जर्मन शरीर विज्ञान शास्त्रज्ञाला, ज्याने डिफ्थेरियाच्या शोधासाठी फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातला प्रथम पुरस्कार 1901 मध्ये मिळवला होता. प्राध्यापक रॉडझेन यांना 1901 साली क्षकिरणाचा उपयोग करून माणसाच्या हाडाचा विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय या अत्यंत मौलिक कारणामुळे भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक काय झालं होतं, मिळालं होतं. त्याचबरोबर जेकमब हेनरिक्स व्हॅट ऑफ ज्युनियर हे एक डच शारीरिक आणि जैविक रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांना 1901 चा रसायनशास्त्रातला पहिला पुरस्कार मिळाला, ज्यांनी रासायनिक गतिशीलता आणि रासायनिक समतोल, ऑस्मोटिक प्रेशर आणि सियाटिक केमिस्ट्री या क्षेत्रातील शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार काय झाला होता, मिळाला होता. मित्रांनो, ह्या शोधानंतर जगामध्ये अशा अनेक व्यक्तींची इच्छा होते की आपल्याला हा पुरस्कार काय झाला पाहिजे, मिळाला पाहिजे. त्यासाठी संशोधनही तितकंच क्वालिटीचं पाहिजे. त्यासाठी संशोधनाची जी काही पद्धती आहे, त्यासाठी संशोधनाची जी काही रचना आहे, संशोधनाची जी काही व्याप्ती आहे ती जागतिक पातळीवरची पाहिजे. म्हणून हे सगळे लोक महत्वाचे आहेत. 1968 पासून सेव्हेरियस रिस बँक
म्हणजे स्वीडनची मध्यवर्ती बँक यांनी नोबेल पुरस्कारचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्रामधील पुरस्कार चालू केला. हा का केला? तर हा या बँकेच्या 300व्या वर्धापनानिमित्त ज्यांनी ह्या बँकेने हे पुरस्कार देणं काय केलं? सुरू केलं. ह्या पुरस्कार मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्कारामध्ये जर आपण एक लक्ष केंद्रित केलं तर आतापर्यंत अर्थशास्त्राच्या या पुरस्कारामध्ये ह्या सेव्हर्जियस रिस बँक यांच्याकडून अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक विजेत्यांना 1969 पासून ते आजपर्यंत 51 वेळा हा पुरस्कार देण्यात आला. ज्यांची 84 हे जे काही नोबेल पारितोषिक विजेते होते, 51 पारितोषिक 84 व्यक्तींना विभागून देण्यात आले होते. आता मुळामध्ये आपण अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक किंवा नोबेल पुरस्कार याच्यासाठी ही जी काही सिरीज आहे, ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. तर प्रथम अर्थशास्त्रामधला प्रथम जो काही नोबेल पुरस्कार होता, तो नोबेल पुरस्कार 2 आर्थिक विचारवंतांना देण्यात आला. जे आर्थिक विचारवंत आज सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पहिल्या पानावर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पहिल्या पानावर दिसून येतात. ते होते रॅग्नर फ्रिश आणि जॅन टिम्बर्जन. रॅग्नर फ्रिश आणि जॅन टिम्बर्जन यांना अर्थशास्त्रातलं पहिलं नोबेल पारितोषिक हे विभागून देण्यात आलं होतं. जॅन टिम्बर्जन आणि रॅग्नर फ्रिश यांना हे 1969चं पहिलं पारितोषिक का देण्यात आलं होतं? त्यांचा विषय होता फॉर हॅव्हिंग डेव्हलप्ड अँड अप्लाइड डायनामिक मॉडेल फॉर द अनालिसिस ऑफ इकॉनॉमिक प्रोसेस. आर्थिक प्रक्रियेत अप्लाइड डायनामिक मॉडेल केल्याबद्दल अत्यंत महत्वाच्या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले होते. मौलिक कार्य केलं होतं. ज्या कार्यातून आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना हा नोबेल पारितोषिक, हा नोबेल पुरस्कार या एकोणीसशे 69चा सेव्हर्जियस रिस बँक यांच्यातर्फे देण्यात आला. मित्र, आज आपण या इंट्रोडक्शनच्या सेशनमध्ये इथेच थांबूया. परत उद्या ठीक 8:30 वाजता आपण या ठिकाणी भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.